उन्हाळा आणि होळी स्पेशल पदार्थ शरीरातील कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी याचं सेवन तुम्ही उन्हाळ्यात नक्की करा। तर याचं नाव काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर यात टाकलेला आहे पुदिना। तर पुदिन्यामध्ये कोणते पोषक तत्व आहे तर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी। तर ह्या पुदिन्याला खाण्याचे फायदे काय आहे तर पचनासाठी, पोटदुखीसाठी व पोट साफ होण्यासाठी, सर्दी, वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी, दातदुखी, वातविकार बरे होण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर ताजेतवाने राहण्यासाठी। यात दुसरा पदार्थ टाकलेला आहे दही। दह्यामध्ये आणि यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक आहे। प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे आणि व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12 आहे। तर दही खाल्ल्यामुळे दात, हाडे मजबूत होतात आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढते, पचनक्रिया सुधारते आणि उष्णतेच्या लाटेपासून शरीराचे संरक्षण होते। परंतु दही हे दुपारी खावे आणि इन्फेक्शन होणाऱ्या आजारावर लढण्यात मदत करते आणि पोटाची चरबी कमी होते। एवढे सगळे फायदे पुदिना आणि दह्यात आहेत। तर या वस्तू आपण उन्हाळ्यात खाल्ल्याच पाहिजे। उन्हाळ्यात थंडगार आणि पौष्टिक पदार्थ हा भरपूर प्रमाणात बनवला जातो। तर याचं नाव आहे मठ्ठा आणि त्याला इंग्लिश मध्ये मसाला बटर मिल्क म्हणतात। तर असा हा पौष्टिक मठ्ठा बनवायचा कसा तर त्यासाठी मठ्ठ्याचा मसाला तयार करून घेत आहे। तर त्यामध्ये 10 ते 15 पुदिन्याचे पाने टाकलेले आहे आणि चवीसाठी 1 मिरची आणि काळं मीठ टाकलं आहे आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकला आहे आणि ह्या सगळ्यांना मिक्सर मधून पाणी टाकून बारीक केलं आहे। चला तर मसाला तयार झाला आहे। आता मठ्ठा तयार करून घेऊ आणि ह्या मसाल्याचा सुगंधही खूप छान येतोय। तर हा मठ्ठा मी घट्ट करत आहे त्यामुळे यात मी 2 वाट्या दही टाकत आहे। जर तुम्हाला मठ्ठा जास्त घट्ट जर आवडत नसेल तर तुम्ही 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणीही टाकू शकता। तर यात मी आता तयार केलेला मसाला टाकलेला आहे आणि उरलेलं 1 वाटी दहीही टाकलेला आहे। तर मठ्ठा थंडगार व्हावा यासाठी मी 3 ते 4 आईस क्यूब टाकले आहे। तर याला आपण आता रईच्या साहाय्याने चांगले फेटून घेऊ। तुम्ही या मठ्ठ्याला मिक्सर मधूनही फिरवून घेऊ शकतात, परंतु जी फेटून टेस्ट येते ना मठ्ठ्याची तशी टेस्ट मिक्सर मधून फिरवल्यानंतर येत नाही। त्यामुळे मी मठ्ठा रईने फेटून घेत आहे। दह्याच्या पूर्ण गुठळ्या मोडेपर्यंत तुम्हाला ह्या मठ्ठ्याला फेटून घ्यायचा आहे। तर मठ्ठा चांगला फेटल्यानंतर वरती खूप छान असे बबल्स येतात। आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे। तर यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे, कारण मठ्ठा पितांनी पुदिना आणि कोथिंबीर चावून खाण्याची टेस्ट खूप छान लागते आणि हा मठ्ठा तुम्ही होळीसाठीही करू शकतात आणि उन्हाळ्यात पिण्यासाठीही हा थंडगार पौष्टिक मठ्ठा खूप छान लागतो। तुम्ही अशा प्रकारचा मठ्ठा उन्हाळ्यात किंवा होळीला नक्की ट्राय करून बघा किंवा दुपारच्या वेळेला घरात जर कोणी पाहुणे आले असेल तर त्यांच्यासाठी। उन्हाळ्यात महाराष्ट्रामध्ये दुपारच्या कोणत्याही कार्यक्रमाला हा मठ्ठा बनवला जातो। चला तर मठ्ठा आता सर्व करू। तर बघा एकसारखा मठ्ठा हा तयार झालेला आहे। यामध्ये दह्याच्या गुठळ्या राहिलेल्या नाही आणि ह्या थंडगार मठ्ठ्यावरती तुम्ही गार्निशिंग साठी अशा पद्धतीने पुदिनाही ठेवू शकतात। तर आपला थंडगार पौष्टिक मठ्ठा पिण्यासाठी तयार झालेला आहे। तर ह्या पौष्टिक मठ्ठ्याची माहिती व रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा माहितीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।